नमस्कार, मी अमर पाटील. आजच्या पुस्तकांच्या पलीकडे या नवीन भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो एपिसोड आहे तो डिहायड्रेशन या संकल्पनेविषयी आहे. तर ही संकल्पना नेमकी काय? तर त्याला मराठीमध्ये निर्जलीकरण असं म्हणतात. तर आपण ही संकल्पना आज समजून घेऊ, त्याच्यानंतर जी कारणं काय आहे आणि उपचार काय आहेत. तर डी या शब्दाचा अर्थ आहे रिमूव्ह आणि हायड्रेशन या शब्दाचा अर्थ आहे पाणी. तर शरीरामध्ये आवश्यक प्रमाणात जे काय पाणी असतं ते काय होतं, निघून जातं. तर त्याच्यासाठी खूप सारी कारणं आहेत. जसं की आपण बघतो की लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत आणि वृद्धांच्या मध्ये जर शारीरिक व्यायाम असेल किंवा स्ट्रेस असेल, उन्हामध्ये फिरणं असेल किंवा डायोरिया होणे, डिसेंट्री होणे, उलटी होणे, तर ही सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत या प्रक्रियेमधून शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. आता हे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे काही गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि ती साइन्स अँड सिम्पटम्स काय असतात. तर जीभ आणि तोंडामध्ये कोरडेपणा येणे, फीवर येणे, त्याच्यानंतर डोकेदुखी होणे, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आणखीन तर लो बीपी होणे. तर या गोष्टींचा सुद्धा काय होऊ शकतो, आपल्याला फेस कराव्या लागू शकतात. तर डिहायड्रेशनमध्ये काय नेमकं आणखीन करावं लागेल, तर डायोरिया हा जी एक मेन कंडिशन आहे, ही कंडिशन आपल्याला जितकं अवॉइड करता येईल तितकं करणं गरजेचं आहे. तर हा डायोरिया नेमका होतो कशामुळे? तर डायोरिया हा खूप साऱ्या कारणांच्यामुळे होऊ शकतो. स्ट्रेसमध्ये होऊ शकतो, ट्रॅव्हलिंगमध्ये, काही वेळा इंटेस्टायनल मोटिलिटी वाढल्यामुळे सुद्धा होऊ शकतो आणि इन्फेक्टिव्ह डायोरिया सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जंतू संसर्ग होऊन डायोरिया होऊ शकतो. तर तो लहानांच्या मध्ये आणि वृद्धांच्या मध्ये क्रिटिकल सिच्युएशन्स असते. तर या डायोरियामुळे माइल्ड आणि मॉडरेट आणि सिव्हिअर कंडिशन्स तयार होऊ शकतात. तर माइल्ड म्हणजे किती? तर 5 ते 60% जर बॉडी वॉटर जर झाला तर त्याला माइल्ड म्हणतात. आणि मॉडरेटमध्ये बघायला गेलं तर 7.5 ते 10% बॉडी वॉटर जर कमी झाला तर त्याला आपण काय म्हणू शकतो? मॉडरेट म्हणू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर सिव्हिअर. तर माइल्ड आणि मॉडरेट या कंडिशनमध्ये आपण जे ORS जे सॉल्ट फॉर्मचा जो काय आहे, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट सॅचेट, ते पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये विरघळवलं जातं आणि ते 4 तासाच्या अंतरामध्ये आपण थोडं काय करत असतो, प्रमाणात घेत असतो. तर ही माइल्ड आणि मॉडरेटमध्ये घेण्याचं काय आहे, आपण बोलू शकतो की एक प्रिव्हेंटिव्ह थेरपी आहे डायोरियाच्या कंडिशन पासून वाचण्यासाठी. तर WHO ने जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याचं बेसिस काय? तर WHO ने एक लिमिट सेट केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन सेट केलेलं आहे. शरीरामध्ये जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर किती मिली ऑस्मोलॅरिटीमध्ये हे सगळं असलं पाहिजे. तर 245 म्हणजे काय? तर सोडियम आहे, त्याच्यानंतर पोटॅशियम आहे, त्याच्यानंतर सोडियम सायट्रेट आहे आणि ग्लुकोज आहे. यांचं प्रमाण जर सगळं मिळून बघितलं तर 245 मिली ऑस्मोल इतकं होणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच.